पाठवावं असा विचार रावणाने केला. आणि असा विचार केल्यानंतर त्याने आपला जो आप्त जिवलग अत्यंत जो मायावी प्रकारामध्ये सर्वश्रेष्ठ असा जो मानला जातो होता तो विद्युत जीवाला त्या ठिकाणी त्याने बोलवून घेतलं. आणि मग त्याला सांगितलं की तू रामाचं शिर आणि धनुष्यबाण माईक तयार कर असं सांगितलं गेलं. विद्युत जीवाला वाटलं की हे आपला डाव्या हाताचा मळ आहे आणि म्हणून त्याने करण्याचा प्रयत्न केला परंतु होत नाही अशी अवस्था ज्या वेळेला झाली. आता दोन्हीकडून इकडं आर तिकडं वीर अशी त्या विद्युत जीवाची अवस्था झालेली होती. आता काय करावं म्हणून विद्युत जेव्हा कोणाला शरण गेला, विद्युत जेव्हा त्यावेळेला जो असणारा विश्वकर्मा आहे त्या विश्वकर्म्याला शरण त्या ठिकाणी गेला आणि त्यांना विनंती करू लागला की बाबा अशा प्रकारचं शिर आणि ते धनुष्यबाण मला तुम्ही तयार करून द्या. विश्वकर्मा उत्तर देऊ लागले. विश्वकर्मा म्हणतात, अरे बाबा, भगवंताचं माईक शिर करणं सोपी गोष्ट नाही. आणि जर भगवंताचं माईक शिर असं जर तुम्ही म्हणत असाल तर म्हणता कुष्ठ लागे वाचेला सुद्धा कुष्ठ लागेल आणि कुळाचा नाश होईल अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत. आणि त्याच वेळेला म्हणतात, तुमचे निधान आले गाढे. विश्वकर्मा त्यावेळेला स्पष्टोक्तीमध्ये त्यावेळेला सांगू लागलेत की तुमचं निधान तुमचं मरण अत्यंतिक जवळ त्या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून तुम्ही हे कपट मांडताय. अशा प्रकारे त्यावेळेला विद्युत जीवाला विश्वकर्मा बोलू लागलेले आहेत. ऐसे ऐकता वचन विदो जीवा करी रुदन, श्रीराम शिरण नेता जाण दशानन मारिल. जीवा म्हणतात, तुम्ही सांगितलंय ना अगदी बरोबर आहे, मलाही पटतंय, पण अवस्था अशा प्रकारची झाली, मी रावणाला वचन दिलंय की रामाचं शिर आणि धनुष्य मी तयार करून आणीन असं वचन देऊन मी प्रौढीनं त्या ठिकाणी बोलून तुमच्यापर्यंत आलो. मला पहिल्यांदा वाटत होतं की मी माझ्या सामर्थ्यावरती ते बनवीन, परंतु ते मी बनवत नाही हे बघितलं आणि आता यातून मार्ग करणारे तुम्हीच आहात. आणि वस्तुस्थिती अशी आहे, स्पष्टपणानं विद्युत जेव्हा विश्वकर्म्यांसमोर ती मांडू लागलेले आहेत, ते म्हणतात की हे बघा, असं ज्या वेळेला असं असेल आणि ही जर गोष्ट मी जर ही असणारं शिर तयार करू शकत नाही अशी जर गोष्ट जर रावणाला कळली तर काय होईल, तर रावण मला संपवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून विद्युत जेव्हा रडू लागलेले आहेत. रावणाची ताचणे पाक न कळे स्वार्थना परमार्थ, अवच करील माझा घात तो अनर्थ चुकवावा. त्या लंकेमधली अवस्था अशा प्रकारची झालेली आहे, त्या रावणाची अवस्था अशा प्रकारची झालेली आहे. विद्युत जेव्हा सांगतात रावणाला सीतेचा सन्निपात झाला आहे, सीता पाहिजेच या अवस्थेमध्ये रावण त्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळं त्याला स्वार्थही कळेना आहे आणि परमार्थही कळेना आहे. स्वार्थ कशात आहे हेही त्या ठिकाणी कळत नाही आणि परमार्थ कशात आहे हेही कळत नाही, कारण तो कामातूर झालेला आहे. कामातुरा ना भय ना लज्जा या अवस्थेमध्ये रावण त्या ठिकाणी झालेला आहे. आणि जर मी ते शिर तयार करू शकत नाही, ही बातमी किंवा ही वार्ता जर रावणाला कळली तर तो माझा शिरछेद केल्याशिवाय राहणार नाही. मी काय करू म्हणून दाती तृण धरलं आहे कुणी, विद्युत जीवानी. आणि शरण गेलेले आहेत कुणाला, विश्वकर्म्याला शरण गेलेत. विश्वकर्म्याशी संवाद साधतायत, काय बोलतात ऐका पुढं. दाती धरुणी अंगुठे जाण मस्तकी धरले दृढ चरण, तुझा शुच मी पुरातन माझे प्राण वाचवी. शरण आलोय तुम्हाला, मला यातून सोडवायचं फक्त तुम्हीच त्या ठिकाणी करू शकाल. विश्वकर्म्याला तो विद्युत जीवा नावाचा राक्षस बोलू लागला आहे. दाती तृण त्या ठिकाणी धरल्या गेलेले किंवा दाती अंगुष्ठ त्यावेळेला धरला गेलेला आहे, नतमस्तक झालेला आहे, दृढ चरण धरले. तुम्ही मला ते शिर आणि धनुष्यबाण तयार करून दिल्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही. नव्हे
तिथं तो बोलतोय. कारण काय आहे, समोरच्याला थोडंसं त्या उच्चपद त्या ठिकाणी दिल्याशिवाय ही गोष्ट प्राप्त होणार नाही असं त्यावेळेला त्या विद्युत जीवाला वाटलं असावं. आणि तो म्हणतो, मी तुमचा पुरातन शिष्य आहे. आत्तापर्यंत विश्वकर्मा तुम्ही जी जी कामं केली त्यामध्ये मी सगळ्यामध्ये तुम्हाला सहाय्य झालेलो आहे. मी तुमचं काम केलेलं आहे आणि म्हणून मला तुम्ही आता कुठंतरी मदत करावी, मला या संकटातून सोडवावं, अशा प्रकारची विनंती विद्युत जीवा करू लागलेला आहे. माईक विद्युत विद्येची व्युत्पत्ती तुझा पासून माझा प्राप्ती, त्याची नकले श्रीरामा प्रतिकृपा मूर्ती वाचवी. माईक विद्येची उत्पत्ती मी तुमच्याकडूनच शिकलोय. माईक काय काय तयार करायचं, जे जे काय माईक असेल, जे जे खोटं आहे जे ते करायचं, ही कला मी तुमच्यापासूनच शिकलोय. विद्युत जीवा बोलतो, परंतु माझी अवस्था आज अशी झाली आहे, इतर कुठलीही गोष्ट माईक करायची असेल तर मी क्षणामध्ये निर्माण करू शकतो, त्याला मला काळवेळही लागणार नाही अशी अवस्था आहे. परंतु आज असं झालं आहे, मी रामाची मूर्ती किंवा रामाचं शीर त्या ठिकाणी निर्माण करायची मनामध्ये इच्छा धरली आहे आणि ती धरलेली इच्छा आज पूर्ण होत नाही. का पूर्ण होत नाही तर ती रामाची प्राप्ती त्या ठिकाणी होत नाही. रामाचं शीर माझ्याकडून प्राप्त होणार नाही. ही अवस्था माझी झालेली मी तयार करून बघितलं, का झाली नाही हो? विद्युत जीवाला का झाली नाही? रामाची प्रतिकृती त्या ठिकाणी होतच नाही. कारण भगवान परमात्म्यासारखं दुसरं कोणही त्या ठिकाणी नाही. प्रतिकृतीसुद्धा होणार नाही ही अवस्था आहे. मी विचार केला आहे, मी प्रयत्न केला आहे, मी प्रयत्न करून त्या ठिकाणी बघितलं आहे, परंतु रामाची जी काय असणारी शीर तयार करण्याची माझी ताकद त्या ठिकाणी झाली नाही किंवा मी ती निर्माण करू शकलो नाही. आता मला मात्र तुम्ही यामधून वाचवाल एवढीच मी अपेक्षा या ठिकाणी करतोय, अन्यथा माझा जीव जाणार आहे. काय करू? अशा प्रकारे त्यावेळेला विद्युत जीवा विश्वकर्म्याच्या पायाशी लागलेला आहे. पायाशी लागून त्यावेळेला विनंती करू लागलेला आहे. हरी पुढती धरिले दड चरण, कालो न्यालो टांगण, विश्वकर्मा पय आपण कृपेने पुढं कळवळला. पुन्हा 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 विनंती करतोय. भीती होती, रावणाकडे जर आपण शिराशिवाय गेलो तर काय होईल, तर रावण आपल्याला जिवंत ठेवणार नाही. हे त्रिकालाबाधित सत्य आहे, हे त्यावेळेला त्या विद्युत जीवानं जाणलेलं होतं. म्हणून पुन्हा 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 काय करतोय तो, त्या विश्वकर्म्याचे पाय धरू लागलेला आहे, लोटांगण घालतोय. विश्वकर्माला कृपा आली आणि विश्वकर्म्यांना कृपा येऊन ते कळवळले गेलेले आहेत. आता विश्वकर्मा काय करतात ऐका. संत चरणा वंदून, ब्राह्मण चरण तीर्थ प्राशून, विश्वकर्मा स्वय आपण श्रीराम गान आरंभी. भगवंताच्या असणाऱ्या मुखाची प्रतिकृती बनवायची आहे. आता काय करावं लागेल? विश्वकर्म्यानं विचार करायला सुरुवात केलेली आहे. विश्वकर्मा ध्यानस्थ झालेले आहेत. विश्वकर्माने आपले नेत्र त्या ठिकाणी मिटवून घेतलेले आहेत आणि त्याच वेळेला त्यांनी मानसपूजा करायला सुरुवात केली. मानसपूजा करत असताना विश्वकर्म्याने प्रथमतः काय केलं? संत चरण रज वंदून. भगवंताची प्राप्ती करायची असेल, भगवान परमात्मा जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा कोणाला शरण जावं लागेल? संतांना शरण जावं लागेल. संतांना शरण गेल्याशिवाय भगवान परमात्म्याची प्रतिकृतीसुद्धा दिसणार नाही, हे कुणी जाणलं? विश्वकर्म्याने त्या ठिकाणी जाणलेलं होतं. म्हणून पहिल्यांदा काय केलं? कारण संत हे माध्यम आहेत, भगवान परमात्म्यापर्यंत नेण्याचं माध्यम त्या ठिकाणी संत आहेत. संतांच्या शिवाय भगवंताची भेट होणार नाही, नवे नवे भगवंताची स्वरूप स्थिती त्या ठिकाणी कळणार नाही. म्हणून पहिल्यांदा काय केलं तर संत चरणरज, कारण संतांच्या चरणरजामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. एकदा हो, ब्राह्मण पद राजा वंदिती, तै सकळ संपत्तीची अवाप्ती, समस्त निदळिती आपत्ती, श्रीराम मूर्ती स्वय भेटे. संत चरण राजाच्या विषयी मी या ठिकाणी बोलत होतो.
संत चरणरज वंदून प्रथम, कारण संत चरणामध्ये इतकी ताकद आहे. संत चरणरज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, ही अवस्था त्या ठिकाणी प्राप्त होत असते. आणि म्हणून विश्वकर्म्याने प्रथमतः काय केलं, संत चरणरज त्या ठिकाणी वंदन केलेलं आहे. नंतर ब्राह्मण चरण तीर्थ त्या ठिकाणी घेतलं गेलेलं आहे. जे द्विज आहेत, जे ब्राह्मण आहेत, ज्यांनी भगवंताची यजन याज्य पूजा त्या ठिकाणी केलेली आहे, ज्यांनी भगवंताला हृदयामध्ये साठवलेलं आहे, अशा ह्या ब्राह्मणांचं चरणतीर्थ त्या ठिकाणी विश्वकर्म्यानं घेतलं. आणि काय करायला सुरुवात केली, तर भगवंत प्रभू रामचंद्राचं ध्यान त्या ठिकाणी करायला सुरुवात केली. रामाचं ध्यान करूनच रामाची मूर्ती मिळवावी लागते. रामाच्या ध्यानाशिवाय, भगवंताच्या ध्यानाशिवाय भगवंताची मूर्ती किंवा भगवान परमात्म्याची प्राप्ती त्या ठिकाणी होत नाही. बाकीचं सगळं काय आहे, बाकीच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी बघितलं तर एरते माईक दुःखाची जनती नाही अद्यंत्यवसान, सगळं माईक आहे. एकच जे काही शाश्वत आहे, शाश्वताचंच ध्यान करून शाश्वत प्राप्त करावं लागेल, हे त्या ठिकाणी विश्वकर्म्याने जाणलं. पहा, थोडासा विचार या ठिकाणी असा येतो. एका अनुषंगानं या ठिकाणी जर पाहिलं तर काय होतं, विश्वकर्म्याची जी ध्यानाची ताकद आहे ती अत्यंतिक सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून काही प्रमाणात भगवंताच्या मूर्तीची स्थापना त्या ठिकाणी विश्वकर्मा करू शकतील. पुढं आपण ते पाहू, मला पुढं त्या ठिकाणी जायचं नाही. परंतु भगवान परमात्म्याचं ध्यान मनामध्ये येणं हीच सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. आणि म्हणून विश्वकर्म्यानं त्या ठिकाणी काय केलं, भगवंताचं ध्यान केलेलं आहे. मग पुन्हा काय केलं, इथं नाथराय सांगतात, जे ब्राह्मण चरण पदवंदिती सकळ संपत्तीची अवप्ती, सगळी प्राप्त करण्यासाठी ब्राह्मण चरणरज म्हणजे संत चरणरज, संतांना जे शरण गेले त्यांनाच सगळं प्राप्त त्या ठिकाणी होणार आहे. प्रापंचिक गोष्टीची प्राप्ती या ठिकाणी सांगितली नाही. इथं प्राप्ती सांगत असताना सांगितल्या गेलेली पारमार्थिक प्राप्ती आहे. ज्या वेळेला संतांना म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, एक तर देवाला शरण जा, नंतर संतांना त्या ठिकाणी शरण जा. संतांना शरण जायला गेल्याशिवाय ही प्राप्ती होणार नाही. आणि म्हणून जे संतांच्या चरणाचं दर्शन घेतात, दर्शने हारे ताप ज्ञानोबा माझा, असे हे ते सकळ संपत्तीची व्याप्ती, त्यांना सगळी संपत्ती प्राप्त होती. कुठली संपत्ती प्राप्त होती हो, ऐहिक संपत्ती प्राप्त त्या ठिकाणी होती, पण परलौकिक संपत्ती प्राप्त होती. संतांना शरण गेल्यानंतर परलौकिक संपत्ती प्राप्त होती. म्हणजे भगवान परमात्म्याचं ध्यान करण्याची ताकद त्या ठिकाणी येते. आणि सगळ्याची आपत्ती ज्या येतात, म्हणून काय केलं पाहिजे, तर संतांना शरण गेलं पाहिजे. संतांना शरण गेल्याशिवाय सगळी आपत्ती त्या ठिकाणी संपणार नाही. प्रापंचिक आपत्ती ही नेहमीच त्या ठिकाणी राहणार आहे. परंतु भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्याची जी काही गोष्ट आहे, जी काही ताकद आहे, ही कशामुळं प्राप्त होईल, फक्त भगवंताच्या चरणरजानंच त्या ठिकाणी किंवा संतांच्या चरणरजानंच त्या ठिकाणी प्राप्त होईल. हे कुणी जाणलं, विश्वकर्म्याने जाणलं. आणि विश्वकर्मा म्हणतोय आपण पहिल्यांदा संतांना शरण जावं लागेल. संतांना शरण गेल्यानंतर ही गोष्ट त्या ठिकाणी प्राप्त होईल, हे विश्वकर्म्याने जाणलं. रामाची मूर्ती किंवा प्रभू रामचंद्र मला त्या ठिकाणी आठवतील, मग मी ते माझ्या हृदयामध्ये साठवीन, असा विचार विश्वकर्मा त्या ठिकाणी करू लागलेला आहे. ब्राह्मण चरणरजो मैवान, जे जे वांचील अर्थ संपूर्ण, भुक्ती मुक्ती त्यापाची अंधण, सुप्रसन्न श्री राम. काय हो या संतांच्या चरणराजाचं महिमान, संत चरणराजाचं महिमान काय आहे, हे इतकं सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं महिमान त्या ठिकाणी. त्या संत चरणापासून सगळ्यांची निवृत्ती त्या ठिकाणी होत असते. एकदा काय झालं, गोकुळामध्ये मथुरेमध्ये भगवान परमात्मा त्या ठिकाणी होते आणि भगवान परमात्म्याचं डोकं दुखायला लागलं. त्याच्यावरती औषध काय तर त्या ठिकाणी सांगितलं गेलं, माझ्या भक्तांची माती ज्या वेळेला लावली जाईल त्यावेळेला माझं डोकं त्या ठिकाणी, मला कथेमध्ये विस्तृत त्या ठिकाणी करायचं नाही, मला भाव त्या ठिकाणी सांगायचा आहे. ज्या वेळेला गोपिकांचं चरणरज लावलं, गोपिकांना नारदाने विचारलं की बाबा तुम्ही तुमच्या पायाची माती जर भगवंताला त्या ठिकाणी लावत असाल तर तुम्ही नरकात जाल. गोपिकांचं उत्तर आहे, आम्ही शतजन्म नरकात राहिलो तरी चालेल, परंतु माझ्या भगवंताचं डोकं दुखल्याचं थांबलं गेलं पाहिजे, हा भाव त्या ठिकाणी. एवढे हे संत चरणरज सर्वश्रेष्ठ आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी जे जे वांछील अर्थपूर्ण,
आता थोडासा विचार करण्यासारखी गोष्ट आहे या ठिकाणी. पसायदानामध्ये सुद्धा माऊलींनी तेच मागितलेले, जो जे वांछील तो ते लाभो प्राणी जात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळे. परंतु जे जे वांछील हा भाव त्या ठिकाणी आला आहे. म्हणजे जे काय पाहिजे हे पारमार्थिक दृष्टिकोनातून पहा बरं. पारमार्थिक दृष्टिकोनातून जे काय पाहिजे, भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी जे काय पाहिजे ते सगळं त्या ठिकाणी काय होईल, या ठिकाणी प्राप्त होईल. काय प्राप्त होईल? विश्वकर्मा त्या ठिकाणी म्हणतात भक्ती म्हणजे भक्तीची प्राप्ती त्या ठिकाणी. भगवान परमात्म्याकडे जायची जी भक्ती आहे, भगवंताची जी भक्ती करायची, त्या भक्तीचा मार्ग कोणी दाखवून दिलाय? मार्ग दावूनी गेले दयानिधी संत ते. संतांनी हा मार्ग दाखवून दिलाय, भक्तीचा मार्ग त्या ठिकाणी. स्वल्प वाटे चला जाऊ, ही स्वल्प वाट कोणी दाखवली आहे? तर संतांनी दाखवली. ही भक्तीची वाट दाखवली जाईल. भक्ती कशी करावी, भगवंताला कसं शरण जावं, भगवंताची भक्ती कशी करावी, हे संतांनी त्या ठिकाणी दाखवून दिलेले. तो मार्ग त्या ठिकाणी सापडेल. मग तो मार्ग कुठला आहे? लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने, हा मार्ग त्या ठिकाणी कोण दाखवतील? तर संत दाखवतील. नव्हे त्याच्याही पुढं जाऊन जी मुक्ती आहे, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, या चारही मुक्ती अंदन त्या ठिकाणी होतील. कधी होतील? संतांना ज्या वेळेला शरण जाईल त्याच वेळेला होईल. त्याही पुढं जाऊन बोलायचं म्हटलं, त्याही पुढं जाऊन संतांचं महत्त्व त्या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर तुका म्हणे मुक्ती परिणिली वरी आता दिवसचारी खेळीवेळी, ही अवस्था कधी प्राप्त होईल? संतांच्या पायाशी त्या ठिकाणी शरण गेल्यानंतरच त्या ठिकाणी होईल. अंदन त्या ठिकाणी म्हणतात. आणि भक्तांसाठी भगवान परमात्मा सुप्रसन्न होतील अशी ही भगवंताची महती, भगवंताचं ध्यान, भगवंताचं स्वरूप. भगवंताचं जर आठवायचं असेल तर कोणाला शरण जावं लागेल? संतांना शरण जावं लागेल. असा भाव या ठिकाणी विश्वकर्मा मनामध्ये आणून भगवंताची मानसपूजा करू लागले. विश्वकर्म्याची ध्यान स्थिती प्रकटले श्रीराम मूर्ती, माईक शिराची पै प्राप्ती वरदोक्ती स्वय मागत. ही विश्वकर्म्याची ध्यानस्थिती भगवंतानी मागितली. अंतरीचं त्या ठिकाणी ज्ञान त्यावेळेला भगवान परमात्म्याने जाणल्या गेलं. विश्वकर्म्याची अर्थता त्या ठिकाणी जाणल्या गेली. आणि विश्वकर्म्याने पहा, मग आपण कालच्या प्रसंगामध्ये त्या ठिकाणी बघून आलो, ज्या वेळेला तो विद्युतजीवा होता, विद्युतजीवाला सांगितलं होतं की रावणाने तू रामाचं शिर तयार कर, असं ज्या वेळेला माईक तयार कर असं सांगितलं, तो पटकन उठला आणि आपली आयुधं त्या ठिकाणी किंवा आपली हत्यारे घेऊन बसला. परंतु हत्यारं मोडून गेली. भाव असा आहे, त्याच्या मनामध्ये मीपणाची भावना होती. आणि मीपणाची भावना असल्यामुळं भगवान परमात्म्याची प्राप्ती त्या विद्युत जीवाला त्या ठिकाणी झाली नाही. आता विश्वकर्मा ज्या वेळेला भगवान परमात्म्याची प्रतिकृती करण्यासाठी ज्या वेळेला तयार झाले, त्यावेळेला त्यांनी प्रथमतः काय केलं तर भगवंताला शरण गेलं. भगवंताला शरण घेऊन, कारण तार किंवा मार तुमच्या हातामध्ये सर्व आहे, असं ज्या वेळेला भाव प्रगट केला आणि सर्वसंगाचा त्याग केला आणि भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी त्यावेळेला तो उद्यत झाला. त्यावेळेला काय झालं? विश्वकर्म्याची ध्यानस्थिती भगवंतानी पाहिल्या गेली. भगवान परमात्मा जाणत आहे, भगवान परमात्मा सर्वश्रेष्ठ आहे. प्रत्येकाच्या हृदयातलं अंतरंग जाणणारा भगवान परमात्मा त्या ठिकाणी आहेत. आणि त्या भगवान परमात्म्याने ती विश्वकर्म्याची स्थिती जाणली, ध्यानस्थिती जाणली आणि भगवान परमात्मा त्याच्या ध्यानामध्ये प्रगट झाले. काय झालं पुढं ऐका. विश्वकर्म्याची ध्यान मूर्ती कणवदे तया प्रती, तुझी मागणी वरदोक्ती कठीण प्राप्ती ते ऐक. विश्वकर्म्याने ध्यानमूर्ती जाणल्या गेली. भगवान परमात्म्याची ध्यानमूर्ती विश्वकर्माच्या हृदयामध्ये प्रगट झाली. विश्वकर्म्याशी संवाद साधू लागले. विश्वकर्म्याने ज्या वेळेला संवाद साधला त्यावेळेला विश्वकर्म्याने मागितलं की भगवंता तुमची प्रतिकृती मला या ठिकाणी तयार करायची आहे, असा वर तुम्हीच मला द्या. केवढा भाव आहे विश्वकर्म्यांचा त्या ठिकाणी. ते म्हणतात तुम्हीच वर मला त्या ठिकाणी द्या, अशी वरदोक्ती त्या वेळेला मागितल्या गेली. भगवान परमात्मा उत्तर देऊ लागले. भगवान परमात्मा म्हणतात ऐक विश्वकर्म्या, तू जे मागणं त्या ठिकाणी केले, तू मला जो वर मागितलाय
ती कठीण प्राप्ती आहे. ते त्या ठिकाणी होणं शक्य नाही किंवा ते कठीण आहे. भगवान परमात्मा विश्वकर्म्याशी बोलू लागले. नये करणी करिता चिर न घडे तुये गणिता काल्पनिक चिर संस्था निज वर्णार्था मी देईन. भगवान परमात्मा सांगू लागले, विश्वकर्मा ऐक, शीर नये करणी करता. काही जरी करणी केली, अरे भगवान परमात्म्याची प्रतिकृती तयार करणं इतकं सोपं आहे. अहो तो किती लाघवी भगवान परमात्मा आहे नाही सांगता येत. किती त्या भगवान परमात्म्याचं वैभव मोठं आहे. चला नरहरी सोनाराच्या कथेकडं सांगितल्या गेलं. नरहरी सोनाराला की त्या असणाऱ्या त्या पांडुरंगाला करदोडा बनवायचा एक जणांनी सांगितलं गेले. सोनाराचं काम त्या ठिकाणी करत होते. हे शिवपूजक त्या ठिकाणी होते. मी म्हणले मी येणार नाही म्हटल्यानंतर म्हटले तुम्ही डोळे बांधून चला. माप घेतलं, थोडंसं कमीच करायचं, नाही पुरतो. नाही हा भगवान परमात्म्याची प्रतिकृती त्या ठिकाणी करताच येत नाही. नवे भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी प्राप्त करताच त्या ठिकाणी येत नाही. भगवान परमात्मा जर प्राप्त करायचं असेल तर तो फक्त एकाच गोष्टीनं प्राप्त होतो. कसा प्राप्त होतो तर तो भक्तीच्याच माध्यमातून प्राप्त होत असतो. कुणी धरलं हाच तो नरहरी सोनारांना न सापडलेला भगवान परमात्मा जनाबाईनं त्या ठिकाणी धरला. काय म्हणतात त्या धरीला पंढरीचा चोर. हा पंढरीचा चोर धरला कशानं? फक्त भावानं त्या ठिकाणी धरला जातो. भाव बळे आकळे, इतर गोष्टीतून ते शीर त्या ठिकाणी होणारच नाही. भगवान परमात्म्याने स्पष्ट सांगितलं विश्वकर्म्याला, शीर न घडे स्वये घडविता. स्वतः बनवायचं म्हटलं, हा जगाचा मालक आहे, जगाचा नियंता आहे, सर्वश्रेष्ठ असा भगवान परमात्मा आहे. त्यांची प्रतिकृती किंवा त्यांचं शीर करणं आपल्याला जमेल का? नाही जमणार. भगवान परमात्म्यानेच सांगितलं आहे बघा, ह्याच्यावरती शिक्कामोर्तब करून ठेवा. म्हणून भगवान परमात्म्याची तुलना इतर कोणाशीही त्या ठिकाणी करू नये म्हणून सांगितलं गेलं. मग काय करीन? भगवान परमात्मा म्हणतात एक काल्पनिक शिरसंस्था, एक काल्पनिक त्या ठिकाणी होईल. म्हणजे एक कल्पनेनं तुला त्या ठिकाणी बनवता येईल असा मी तुला वर देतो. कसा वर देतो? पुढं बोलतात, अरसा बिंबे प्रतिवदन रूपरेखा समान तैसे कल्पित चिर संपूर्ण समयी जाण पावशील. कसं प्राप्त होईल सांगतो म्हटले. भगवान परमात्मा बोलतात, विश्वकर्मा ऐक, ज्याप्रमाणे आरशामध्ये प्रतिबिंब दिसतं, आरशासमोर ती उभं राहावं आणि त्या आरशासमोर जी वस्तू त्या ठिकाणी उभा केली त्या वस्तूचंच प्रतिबिंब त्या आरशामध्ये त्या ठिकाणी दिसतं. त्याचं ठाण मान गुण लावण्य त्या ठिकाणी कसं असतं, जसं जे असतं तसंच असतं. तशा प्रकारचं माझं ठाण मान गुण लावण्य त्या आरशाच्या प्रतिबिंबाप्रमाणे मी तुला त्या ठिकाणी देईन. कसं देईन, केव्हा देईन, तो वेळ कुठला? भगवान परमात्मा पुढं सांगू लागले, जेव्हा मागेल रावण वितू जीवा जेव्हा तेव्हाची जाण काल्पनिक चिर संपूर्ण स्वये आपण पावेल. केवढा मोठा भाव आहे. भगवान परमात्मा सांगतात, जेव्हा मागेल रावण त्या सीतेसमोर ती ज्या वेळेला जाऊन उभा राहिल्यानंतर हे मी रामाचं शीर आणले असं ज्या वेळेला म्हणेल आणि हे जेव्हा ते शीर आण असं ज्या वेळेला म्हणेल तेव्हाच प्राप्त होईल. आत्ता नाही होणार. का नाही होणार? भगवान परमात्मा सर्वश्रेष्ठ आहे तो. हा मधला जो काळ आहे त्या काळामध्ये त्या भगवान परमात्म्याचं त्या शिराची प्राप्ती होणार नाही असं भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी सांगितलं गेलं. आणि त्याच वेळेला ज्या वेळेला विद्युत जीवाला रावण मागेल त्याच वेळेला हे काल्पनिक शीर त्या विद्युत जीवाच्या हातामध्ये येईल असा माझा वर आहे. विश्वकर्म्याला वर भगवान प्रभू रामचंद्र देऊ लागले. अरशात प्रतिमुख दिशे परिते माझिलसे परिकल्पित चिरतैसे अनायासे पावसी.
ज्याप्रमाणे आरशामध्ये प्रतिमुख त्या ठिकाणी दिसतं, परंतु ते काल्पनिक असतं. त्याच्यामध्ये काय बघा, त्या मुखामध्ये आपण ज्या वेळेला आरशामध्ये बघतो, आपण हसलो की ते आरशातलं असतं, परंतु त्या आरशातल्या असलेल्यामध्ये कुठलीही त्या ठिकाणी संवेदना त्या ठिकाणी नसते. तसं माझं शिर त्या ठिकाणी प्राप्त होईल. भगवान परमात्म्याने सांगितलं गेलं तसं हे मनकल्पित. भगवान परमात्मा म्हणतात हे मनकल्पित शिरपत त्या ठिकाणी. कारण तुम्ही एवढा मोठा भाव माझ्यासमोरती त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि त्या भावामुळं तुमच्या मनामध्ये जे शीर त्या ठिकाणी प्राप्त झाले, तुमच्या मनामध्ये जे काही त्या ठिकाणी दिसले, तशा प्रकारचे हे मनकल्पित शीर त्या ठिकाणी निर्माण होईल असं वर त्यावेळेला असणाऱ्या त्या विश्वकर्म्याला भगवान परमात्मा देऊ लागले. तेही शिरा अचेतन अनिक कल्पित धनुष्य बाण समयी पावेल जाण ऐसे वरदान पावाल. तेही अचेतन शिर असेल, कारण ते आरशातल्या प्रतिबिंबासारखं आहे, ते अचेतन असेल. आणि त्याचप्रमाणे धनुष्यबाणसुद्धा कल्पित आहे. भगवंताच्या धनुष्यबाणाची प्रतिकृतीसुद्धा होऊ शकत नाही. मग भगवंताच्या धनुष्यबाणाची प्रतिकृती जर होत असेल तर भगवंताचं शिर होणार आहे का? नाही दादा. भगवान परमात्मा म्हणतात की जे कल्पित धनुष्यबाण त्याच वेळेला तिथं प्राप्त होईल असा वर त्या विद्युत जीवाला किंवा त्या असणाऱ्या विश्वकर्म्याला दिला. ही गोष्ट ऐकल्या गेलेली. विश्वकर्म्याने विद्युत जीवाला झालेली गोष्ट सांगितली. विद्युत जीवा रावणाकडे गेलेला आहे आणि रावण काय करू लागला ऐका. ऐसे लावणी वरदान पितूची वयेताची दान अशोकवनानी गे रावण अति संपूर्ण साठोपे. असं हे वरदान त्या ठिकाणी लाभल्या गेलेलं आहे. विद्युत जीवाला त्या ठिकाणी लाभल्या गेलेलं आहे. विश्वकर्माच्या माध्यमातून लाभलं गेलं. विद्युत जीवाला बरोबर ती त्यावेळेला रावणाने घेतल्या गेलेलं आहे. आणि हा रावणाची जी स्वारी आहे ती अशोकवनाकडं निघाली, साठोपानं निघाली. आता मी काहीतरी करून दाखवणार अशा भूमिकेमध्ये रावण त्यावेळेला साठोपानं छत्री पुढं काढून अशोकवनाकडे निघालेले आहेत. काय करतात, कसे जातात, नाथराया पुढं वर्णन करतात. करी तारिकाचा गजरम अशोकवना आती सत्वरम स्वये आला घश चिरा चिता सुंदर प्रलोभावया. आनंद झालेला आहे रावणाला. आता मी त्या ठिकाणी काहीतरी करू शकेन. ते असणारं शीर त्यावेळेला सीतेला दाखवीन, सीतेचं प्रलोभन त्या ठिकाणी करीन, तिचं मतपरिवर्तन करीन असा आनंद त्यावेळेला कोणाला झालेला आहे? रावणाला झालेला आहे. बघा, मृत्यू समीप येऊन ठेपलेला आहे. रामरायाची स्वारी लंकेच्या दारापर्यंत त्या ठिकाणी आलेली, पण रावणाची अवस्था कशी उन्माद अवस्थेमध्ये आहे. एवढं जरी होत असलं, आपण इथून वाचू शकणार नाही अशा अवस्थेमध्ये रावण जरी असला तरी काही ना काही प्रयत्न त्या ठिकाणी रावण करतो आहे आणि त्या प्रयत्नामध्येच अल्पसा आनंद त्या ठिकाणी मानतो आहे. आणि अशाच आनंदामध्ये हरिकामध्ये त्यावेळेला हरिकाचा गजर करत अशोकवनामध्ये जिथं सीतामाता होत्या तिथं आलेला आहे आणि सीतेचं प्रलोभन करण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत. कसं प्रलोभन करतात पुढं सांगतात. बाह्य मळदग्ध दिशे दीन अंतरी सुखे श्रीराम त्यान चिता दे कोणी दशानन काय आपण जल्प तू. रावण आलेला आहे. ज्या ठिकाणी सीतामाता स्थानापन्न झालेल्या होत्या त्या ठिकाणी रावणाची स्वारी त्यावेळी देऊन उभ्या राहिलेली आहे. रावण पाहू लागलेला आहे सीतामातेंकडे. पाहत असताना वर्णन केलं आहे. सीतामाता कशा दिसत आहेत? बाह्यमळी दिग्ध दिसे दीन, अत्यंत दीन अशा प्रकारचे. एक वस्त्र, स्नान केलेलं नाही, पोटामध्ये अन्नाचा कण नाही, म्लान वदन त्या ठिकाणी दिसते, अधोमुख पाहत आहेत असं बाहेर अंगानं त्या ठिकाणी दिसत आहे. परंतु अंतर्यामी ज्या वेळेला सीतामाता बघतायत त्यावेळेला सीतामातेचं वर्णन नाथराय या ठिकाणी करतात. अंतरी सुखेक श्रीराम ध्यान, एकच ध्यान त्या ठिकाणी सुखेक घन आहे.
ज्या भगवान परमात्म्याला सीतामाता शरण गेलेल्या आहेत, ज्या भगवान परमात्म्याची प्राप्ती सीतामातेने करून घेतली, जो भगवान परमात्मा सीतामातेच्या सानिध्यामध्ये आहे, तिथं सुखाला काय आहे? अंतरच त्या ठिकाणी नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. ही अवस्था त्या ठिकाणी आहे. आत्यंतिक सुखघन, सुखाच्याही पुढची अवस्था सुखैक घन, अशा प्रकारची अवस्था श्रीरामाचे ध्यान मनामध्ये नित्य चालू आहे. श्रीराम जय राम जय जय राम. किती संकट येऊत, काही येऊत, कुठल्याही प्रकारची अभिलाषा न धरता, कुठल्याही प्रकारची त्यावेळेला मनामध्ये चिंता न धरता, अंतर्यामामध्ये त्या ठिकाणी भगवंताचं निश्चित ध्यान त्यावेळेला सीतामातेंचं चालल्या गेलेलं आहे. अशी सीतामाता त्या ठिकाणी बघितल्या गेली. कोणी बघितली? दशाननानं त्या ठिकाणी बघितल्या गेली. नाथरायाने इथं रावणाचा उल्लेख दशानन अशा प्रकारचा केला आहे, ज्याची 10 तोंड आहेत. 10 तोंड म्हणजे 20 डोळ्यानं तो त्या ठिकाणी पाहू लागला. अंतरी सुखघन त्यावेळेला सीतामाता बघितली, तरी सुद्धा तो रावण जल्पू लागला आहे, म्हणजे बडबड करू लागलाय. काय बडबड करतो? पुढचे वाचक सूचक सांगतील. रामकृष्ण हरी. झालेली सेवा भगवान परमात्मा प्रभू रामचंद्रांच्या चरणी, पंढरीश पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. न्यूनते सरते अधिकते पुरते. पुंडलिकावर देव विठ्ठल.